नमस्कार. साड्याच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. लाडक्या बाप्पाच्या आगमन सोहळ्यानं महाराष्ट्र भक्तीत चिंब. देशाचा आर्थिक विकास आणि पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणं हेच भारताचं प्रथम लक्ष्य. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं G20 शिखर परिषदेत प्रतिपादन. सर्वपक्षीय शिष्टमंडळ काश्मीरनंतर आज जम्मूमधल्या नागरिकांच्या भेटीला. सक्षम आणि जबाबदार नागरिक घडवण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या शिक्षकांचा आज गौरव दिन. आणि अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेत राफेल नदाल पराभूत. मिश्र दुहेरीत भारताची सानिया मिर्झा सुद्धा स्पर्धेबाहेर. नमस्कार आणि सविस्तर वृत्त. आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचा सर्वत्र वाजत गाजत आगमन होत आहे. मंगलमूर्ती गणरायाच्या आगमनाची सुरुवात काल रात्रीपासूनच झाली असून आज मोठ्या श्रद्धेनं त्याची स्थापना केली जाणार आहे. मुंबईमध्ये गणेशोत्सवाची पाहायला मिळते. संपूर्ण मुंबापुरी आज गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. यावर्षी मुंबईत तब्बल 6300 सार्वजनिक गणेश मंडळांची नोंद झाली असून 1.25 लाखापर्यंत गणेशाच्या मूर्तीची स्थापना होणार आहे. गणेशोत्सवाचा संपूर्ण उत्सव शांततेत पार पडावा यासाठी 50,000 पोलीस तैनात करण्यात आले. याशिवाय 6,000 सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. दरम्यान काल नागपूरच्या राजाच्या आगमनाची शाही मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आली. शहराच्या मध्यवर्ती भागातून परिक्रमा करत रेशीमबाग इथल्या मंडपात त्याची स्थापना करण्यात आली. नागपूरच्या राजाची ही शानदार मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आजपासून पुढचे 11 दिवस संपूर्ण महाराष्ट्र गणरायाच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन जाईल. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोकणातल्या गणेशोत्सवाचा रंग आणि ढंग काही वेगळाच असतो. त्यात सहभागी होण्यासाठी मिळेल त्या वाहनानं किंवा रेल्वेनं गणेशभक्त कोकणात दाखल होत असतात. यंदा तब्बल 2,000पेक्षा जास्त बसेस आणि 250हून जास्त रेल्वेगाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्यात. एकट्या सिंधुदुर्गातच जवळपास 10 लाख गणेशभक्त दाखल होत असतात. त्यामुळे कोकणाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर काल प्रचंड वाहतूक कोंडी झालेली दिसली. सध्या सगळं जगच अत्यंत बिकट परिस्थितीतून जात आहे. जागतिक मंदी हा चिंतेचा विषय आहे. या मंदीच्या संकटातून लवकरात लवकर बाहेर यायचं असेल तर नुसती चर्चा करून भागणार नाही, तर आपल्या सगळ्यांना एक ध्येय ठरवून ते साध्य करण्यासाठी संघटित आणि समन्वित प्रयत्न करावे लागतील असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. चीनमध्ये हांगझू इथं 11व्या G20 शिखर परिषदेला कालपासून सुरुवात झाली. त्या परिषदेत पंतप्रधान बोलत होते. मंदी हटवली पाहिजे एवढं सांगून पंतप्रधान थांबले नाहीत, तर त्यांनी मंदी दूर करण्यासाठी एक कृती आराखडाही सादर केला. अर्थव्यवस्था सुधारणा, देशी उत्पादनं वाढवणं, पायाभूत सेवा सुविधांच्या क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक करणं आणि मनुष्यबळाचा कमाल वापर करणं अशी चतुसूत्री पंतप्रधानांनी सादर केली. या सगळ्या गोष्टी साध्य करण्याकरता सशक्त भागीदारी प्रकल्पांचं जाळं उभारणं अत्यावश्यक आहे असं सांगून पंतप्रधान म्हणाले की जगाच्या एकूण उत्पादनात G20 राष्ट्रांचा 85% वाटा आहे, हे विसरून चालणार नाही. परिषद सुरू होण्यापूर्वी पंतप्रधानांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेऊन अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांचीही भेट घेतली. तसंच हांगझू इथं ब्रिक्स नेत्यांच्या बैठकीतही पंतप्रधानांनी भारताची भूमिका विशद केली.
काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी तिथल्या नेत्यांबरोबर आणि जनतेबरोबर संवाद साधण्याकरता जम्मू आणि काश्मीरच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर असलेलं सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज जम्मूला भेट देणार आहे। तत्पूर्वी काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याबरोबर या शिष्टमंडळानं काल चर्चा केली। सर्वपक्षीय शिष्टमंडळाबरोबर चर्चा करण्यासाठीचे मेहबूबा मुफ्ती यांचं निमंत्रण फुटीरतावाद्यांनी फेटाळून लावत मूळ प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी अशा प्रकारच्या चर्चांवर आमचा विश्वास नाही असं म्हटलंय। दरम्यान अशांत असलेल्या काश्मीरमध्ये 58व्या दिवशी जनजीवन पूर्वपदावर येऊ शकलं नव्हतं। दक्षिण काश्मीरमधल्या शिपोया जिल्ह्यात आंदोलकांनी एक इमारत पेटवून दिली। या जिल्ह्यातल्या पेंजुरा गावातील लोकांनी निषेध मोर्चा काढल्यानं त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला। फुटीरतावाद्यांनी आपला संप येत्या 8 तारखेपर्यंत चालूच ठेवण्याचा निर्णय घेतल्यानं काश्मीरमधलं जनजीवन अजूनही विस्कळीतच आहे। देश स्वतंत्र झाल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीतल्या व्यक्तीलाही उन्नतीची संधी मिळणं हीच भारतीय लोकशाहीची ताकद आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलंय। सोलापुरात माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा अमृत महोत्सवी सोहळा झाला। त्या सोहळ्यात राष्ट्रपती बोलत होते। आपल्या देशाच्या समृद्ध लोकशाहीनं प्रत्येक माणसाला संधी दिली याचं आदर्श उदाहरण म्हणजे सुशीलकुमार शिंदे आहेत। शिंदे यांनी प्रतिकूल सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थितीवर मात करून मिळवलेलं हे यश तरुणांसाठी प्रेरणादायी असं आहे असं राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं। या कार्यक्रमात राष्ट्रपतींनी सुशीलकुमार शिंदे यांचा सत्कार केला। यावेळी राज्यपाल चे विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम, खासदार अशोक चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। राज्यातली सगळी विकास कामं निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव इथल्या रेल्वे उड्डाणपुलाचं उद्घाटन, नगर परिषदेची नवी इमारत, जलशुद्धीकरण प्रकल्प आणि अन्य विकास कामांचं भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं। त्याप्रसंगी ते बोलत होते। सरकारनं वीज पुरवठ्याचं काटेकोर नियोजन केलं असून सिंचनाच्या कामांसाठी निधीची तरतूद करण्याचे प्रयत्नही सरकार करत आहे असं महाजन म्हणाले। सर्वत्र पाऊस चांगला झाला असला तरी बीड जिल्ह्यात मात्र या हंगामात अत्यल्प पाऊस झालाय। त्यामुळे शेतकरी चिंतातूर झालाय। या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने दिलासा देता येईल याबाबतचा अहवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देणार असल्याचं राज्यमंत्री दादा भुसे यांनी सांगितलं। बीड जिल्ह्यात केवळ 4% पाऊस झाला असून पाणी टंचाईचं संकट समोर दिसत आहे। त्यामुळे शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे हे पक्षप्रमुखांच्या निर्देशानुसार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। या पाहणी दौऱ्यात त्यांनी ग्रामीण भागात जाऊन पिकांची स्थिती, पिण्याच्या पाण्याची परिस्थिती जाणून घेतली। लोकशाहीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे। मात्र व्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर होणार नाही याचं भानही प्रत्येकाने ठेवलं पाहिजे। तसंच व्यक्ती स्वातंत्र्यही अबाधित राहिलं पाहिजे असं मत माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्तानं नाशिक इथं आयोजित करण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनात ते बोलत होते। या एकदिवसीय संमेलनाचं उद्घाटन चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते झालं। काळानुसार धर्मनिरपेक्षतेच्या विचारातही बदल होत असल्याचं जाणवत आहे। तसंच लोकशाहीचं अस्तित्व टिकून राहण्यासाठी कायदेही टिकवण्याची गरज आहे। त्याचबरोबर लोकांचे विचारही प्राधान्यानं विचारात घेणं महत्त्वाचं असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले। या संमेलनात डॉक्टर मनीषा जगताप, निलिमा पवार, श्रीपाद जोशी यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले। भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज जन्मदिवस। हाच दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। कुंभार जसा एखाद्या मातीच्या गोळ्याला आकार देतो तसंच कार्य शिक्षणातून होत असतं। बालकांच्या कोऱ्या मनावर योग्य संस्कार करून त्यांना सक्षम आणि जबाबदार नागरिक घडवण्याचं काम करणाऱ्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा आजचा हा दिवस। आजच्या शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्यात। मुलांमधील बौद्धिक आणि नैतिक पायाभरणी करण्याचं समर्पित कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करणारा हा दिवस असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय। शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती आज विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत। तसंच शिक्षकांचाही गौरव केला जाणार आहे। यानिमित्त देशभरातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत। धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर इथं हौसला अफजाई शिक्षण समितीतर्फे काल मुस्लिम समाजातल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। यावेळी राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आलं।
यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष अब्दुल गफार मलिक तसंच मोहम्मद हुसेन खान यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. समाजातल्या सर्व वर्गामधल्या मुलांना शिक्षणाचा अधिकार आहे, मात्र आर्थिक परिस्थिती दुर्बल असल्यामुळे काही वर्ग या अधिकारापासून वंचित राहतात. समाजातल्या अशाच शिक्षणापासून वंचित असलेल्या वर्गातल्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून मुंबई आणि पुणे या ठिकाणी डोअर स्टेप स्कूल या सामाजिक संस्था शिक्षण तुमच्या दारी हा उपक्रम राबवत आहे. शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याकरता हा उपक्रम राबवत असल्याचं संस्थेच्या अध्यक्षा बीना यांनी सांगितलं. ये प्रोजेक्ट की शुरुआत हमने 1988 में की थी, जब मैं एक स्टूडेंट की हैसियत से म्यूनसिपल स्कूल में प्लेसमेंट हुई थी और मेरे सामने बहुत सारे बच्चे ड्रॉप आउट बच्चों की लिस्ट आई और मैंने देखा कि ये बच्चे स्कूल में नहीं आना चाहते क्योंकि वो काम पे जा रहे हैं. सो हमने सोचा कि यदि ये बच्चे स्कूल में नहीं जाते हैं तो हमें वहाँ तक स्कूल लेके जाने की जरूरत है. हमने ये डोर स्टेप स्कूल की संस्था की स्थापना की. शाळा तुमच्या दारी या उपक्रमात झोपडपट्टी तसंच कामासाठी इतर राज्यातून आलेल्या कामगारांच्या मुलांना ही संस्था शिक्षित करण्याचा प्रयत्न करते. याकरता मुंबईत या संस्थेच्या 5 बसेस आहेत, ज्यात मुलांचे वर्ग भरवले जातात. तसंच झोपडपट्टीमध्ये जाऊन मुलांचे वर्ग घेतले जातात. आता सध्या ही संस्था प्राथमिक शिक्षण देत असून या मुलांच्या पुढील शिक्षणासाठी इतर ठिकाणी त्यांना प्रवेश मिळवण्यासाठी संस्था मदत करते. या संस्थेनं चालवलेल्या शाळा तुमच्या दारी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. राज्यातल्या विद्यापीठांमध्ये जळगाव इथल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या 25 वर्षांचा प्रवास थक्क करणारा असून खानदेशातल्या आदिवासी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम यांनी आपल्या कार्यकाळात शैक्षणिक गुणवत्तेत वेगळेपण जपलं असल्याचे गौरवोद्गार पद्मश्री अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी काढले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम यांचा 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यानिमित्त मेश्राम यांचा कार्यपूर्ती गौरव जळगाव इथल्या जिल्हा परिषद सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी निकम यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉ. गंगाधर पाणतावणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गौरव समारंभात निकम बोलत होते. यावेळी हमालपुरा ते चान्सलर या मेश्राम यांच्या जीवन कार्यावरील इंग्रजी अनुवादित पुस्तकाचं प्रकाशन उज्ज्वल निकम यांच्या हस्ते करण्यात आलं. पुणे गणेशोत्सवाचं प्रमुख आकर्षण असलेल्या पुणे फेस्टिव्हलला 6 सप्टेंबरपासून प्रारंभ होत असून यावर्षी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस खासदार दिग्विजय सिंग, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, उद्योगपती राहुल बजाज, ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत 9 सप्टेंबरला उद्घाटन सोहळा होणार आहे. पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पुणे फेस्टिव्हलचं हे 28वे वर्ष असून या उत्सवादरम्यान अनेक वैविध्यपूर्ण कार्यक्रम होणार आहेत. यावर्षीचा पुणे फेस्टिव्हल पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे आणि हृदय शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. रणजित जगताप यांना प्रदान करण्यात येणार आहे. बातमी टेनिसची. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत काल पुरुष एकेरीत 14 वेळेचा विजयी राफेल नदालला धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं. फ्रान्सच्या लुकास पौलीसोबत झालेल्या 5 सेटच्या सामन्यात त्याचा 6-1, 2-6, 6-4, 7-6 असा पराभव झाला. पौली याचा सामना आता गेल मॉनफिल्स याच्याशी होणार आहे. मिश्र दुहेरीच्या सामन्यात भारताची सानिया मिर्झा आणि क्रोएशियाचा इवान दोदिंग याची जोडीही स्पर्धेबाहेर पडली. बरोबरा रेकीहोका आणि मरीन रागांजा यांनी त्यांचा 3-6, 4-6 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. ब्राझील बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या भारताच्या आनंद पवारला कालच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. मलेशियाच्या झुल्फेफी याच्यासोबत झालेल्या अटीतटीच्या सामन्यात झुल्फेफीनं 21-18, 11-21, 17-21 अशी आघाडी घेतली. हवामान वृत्त. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात मराठवाड्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. लाडक्या बाप्पाच्या आगमन सोहळ्यानं महाराष्ट्र भक्तीत चिंब. देशाचा आर्थिक विकास आणि पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणं हेच भारताचं प्रथम लक्ष्य. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं G20 शिखर परिषदेत प्रतिपादन. सर्वपक्षीय शिष्टमंडळ काश्मीरनंतर आज जम्मूमधल्या नागरिकांच्या भेटीला.
सक्षम आणि जबाबदार नागरिक घडवण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या शिक्षकांचा आज गौरव दिन. आणि अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेत राफेल नदाल पराभूत. मिश्र दुहेरीत भारताची सानिया मिर्झा सुद्धा स्पर्धेबाहेर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.